नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेत आहोत, ते म्हणजे प्रसिद्ध मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट्स आले होते की सर हा टॉपिक घ्या. तर आज आपण हा टॉपिक घेत आहोत. तर सर्वांनी बघा, मी यासाठी खूप मेहनत घेतली आहे, कारण प्रत्येक पुस्तकाचं तुम्हाला मी चित्र दाखवलं आहे आणि त्यांचे लेखक, ज्यामुळे तुम्हाला लवकर ते पुस्तक कोणतं आहे, त्याचे लेखक कोण आहे, तुम्हाला लवकर कळेल. चला तर मग सुरू करूया. बघा मित्रांनो, पहिलं पुस्तक आहे स्वामी. स्वामी हे पुस्तक आहे मित्रांनो रणजित देसाई यांचं. समोर बघूया. झोंबी. झोंबी पुस्तक आहे मित्रांनो आनंद यादव यांचं. बघा, समोर बघूया. आनंदमठ. मित्रांनो, आनंदमठ आहे बंकिमचंद्र चॅटर्जी यांचं. समोर बघूया. श्रीमान योगी. श्रीमान योगी आहे मित्रांनो रणजित देसाई यांचं. कधीतरी मित्रांनो हे पुस्तक वाचा, पुस्तक खूप छान आहे. समोर बघा. प्रकाश वाटा. प्रकाश वाटा आहे मित्रांनो डॉक्टर प्रकाश आमटे यांचं. समोर बघूया. बंदी जीवन. बंदी जीवन आहे मित्रांनो संजीव सन्याल यांचं. त्यांच्या जीवनावर हे पुस्तक आहे. राजा शिवछत्रपती. आपल्या शिवाजी महाराजांच्या जीवनावर हे पुस्तक आहे आणि ते बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलं आहे. एका मुंगीचे महाभारत. हे पुस्तक मित्रांनो खूप विनोदी आहे, तुम्ही एक वेळा वाचा. हे पुस्तक लिहिलं आहे मित्रांनो गंगाधर गाडगीळ यांनी. समोर बघा. मी सावित्री ज्योतिराव. या पुस्तकाचे लेखक आहे मित्रांनो कविता मुरुमकर. हे सर्व पुस्तक मित्रांनो अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुम्ही हे लिहून घ्या. तुम्हाला हे प्रत्येक पेपरला तुम्हाला हे काही पडणार आहे. पानिपत. पानिपत आहे मित्रांनो विश्वास पाटील यांचं. व्यक्ती आणि वल्ली. पु ल देशपांडे यांचं हे पुस्तक आहे. समोर बघूया. गीतांजली. गीतांजली आहे मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांचं पुस्तक. विधवा. विधवा पुस्तक आहे ईश्वरचंद विद्यासागर यांचं. छावा. बघा, छावा मित्रांनो खूप गाजलेलं पुस्तक आहे आणि बऱ्याचशा पेपरमध्ये यावर प्रश्न विचारलासुद्धा गेला आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक पुस्तक लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमची स्वतंत्र नोट्स बनवा, जेणेकरून तुम्हाला पेपरच्या वेळेस वाचायला एकदम सोपं जाईल. कोल्हाट्याचं पोर. किशोर शांताबाई काळे यांचं हे पुस्तक आहे. बिराड. बिराड हे पुस्तक आहे मित्रांनो अशोक पवार यांचं. आपण यामध्ये पुस्तकाचा फोटो पण दिला आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील. एकच प्याला. राम गणेश गडकरी यांचं पुस्तक आहे. ज्वाला आणि फुले. बाबा आमटे यांचं हे पुस्तक आहे. तिमिरातुनी त्याच्याकडे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचं हे पुस्तक आहे. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर मित्रांनो हे पुस्तक लिहिलं होतं. युगंधर. युगंधर आहे मित्रांनो शिवाजी सावंत यांचं. पैस. दुर्ग भागवत. पैस हे पुस्तक आहे मित्रांनो दुर्ग भागवत यांचं. युगांत. इरावती कर्वे. रणांगण. बघा, रणांगण आहे विश्राम बेडेकर यांचं. माझे विद्यापीठ. नारायण सुर्वे. हे खूप जुनं पुस्तक आहे मित्रांनो. सत्याचे प्रयोग. हे पुस्तक लिहिलं आहे महात्मा गांधी यांनी. महात्मा गांधी यांचे अजूनही काही पुस्तक आहे मित्रांनो, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला माहीत असेल तर. मृत्युंजय. शिवाजी सावंत यांचं हे प्रसिद्ध पुस्तक आहे. जेव्हा मी जात चोरली होती. बाबूराव बागुल. हे प्रश्न मित्रांनो TCSला 2-3 वेळा विचारला गेलेलं पुस्तक आहे. बऱ्याचशा परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला गेला होता. झाडाझडती. विश्वास पाटील यांचं हे पुस्तक आहे. संभाजी. विश्वास पाटील. हे पुस्तकसुद्धा विश्वास पाटलांचंच आहे. हे बघा, झाडाझडती त्यांचंच पुस्तक आहे आणि संभाजी हे पण त्यांचंच पुस्तक आहे. त्यांनीच लिहिलं आहे. दोन्ही यांचे लेखक एकच आहे. नटसम्राट. V वा शिरवाडकर. तुम्ही इथे फोटो बघून घ्या, त्यावेळी तुम्हाला लवकर कळेल की बा हे पुस्तक कोणाचं आहे. बटाट्याची चाळ. पु ल देशपांडे यांचं हे पुस्तक आहे आणि फेमस पुस्तक आहे मित्रांनो, बऱ्याचदा विचारलं गेलं आहे. आय डिअर. किरण बेदी.
किरण बेदी यांच्या जीवनावर हे पुस्तक लिहिलं आहे. आयडिया. तो मी नव्हेच हे पुस्तक लिहिलं आहे मित्रांनो प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच के अत्रे यांचं. माझे गाव माझे तीर्थ हे पुस्तक लिहिलं आहे मित्रांनो अण्णा हजारे. या पुस्तकाचं मला कव्हर पेज मिळालं नाही. बाकीच्या पुस्तकासाठी मित्रांनो मी खूप मेहनत केली आहे. प्रत्येक पुस्तकाचं कव्हर पेज तुम्हाला दाखवलं आहे जेणेकरून तुम्हाला लवकर लक्षात राहील. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही महत्त्वाचे व्हिडिओ बघा. आमचा बाप आणि आम्ही डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं हे पुस्तक आहे. मी वनवासी सिंधुताई सतपाळ यांनी यांच्या जीवनावर आत्मचरित्र लिहिलं आहे. वाचून घ्या मित्रांनो, एक वेळा खूप छान पुस्तक आहे. त्यांची प्रेरणादायी कहाणी तुम्हाला या पुस्तकात पाहायला मिळेल. श्यामची आई साने गुरुजी हे पुस्तक आपल्या सर्वांना बहुतेक माहीत असेल. कोसला भालचंद्र नेमाडे मित्रांनो, भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कारसुद्धा देखील मिळाला आहे. त्यामुळे तुम्ही हे पण लिहून घ्या. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आहे भालचंद्र नेमाडे. ज्ञानपीठ पुरस्कार यांना मिळाला आहे. फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांची आहे. नीलदर्पण दीनबंधू मित्र यांचं हे पुस्तक आहे मित्रांनो. रानवाटा मारुती चितमपल्ली हे यांचं पुस्तक आहे. ययाती विसा खांडेकर यांचं हे पुस्तक आहे. मित्रांनो, आज आपण पुस्तकं जे पाहिले ते अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे आणि बऱ्याचदा यावर प्रश्न विचारले गेले आहे. याची PDF मी टेलिग्रामवर टाकत आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दोन्ही ठिकाणी देत आहो. तिथून तुम्ही जॉईन करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. आणि आपले इतरही व्हिडिओ आहे जसे की IBPS सिरीज वगैरे TCS सिरीज सर्व व्हिडिओ बघा मित्रांनो. धन्यवाद.